नाशिक महापालिकेनं शहरातील 376 झाडांवरती कुऱ्हाड चालवली आहे। वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या नावानं ही झाडांची कत्तल करण्यात आली आहे। झाडं तोडल्यानंतर त्याच जागेवरती फेरीवाले आणि अवैध पार्किंग होऊ लागल्यामुळे झाडांचा बळी का दिला असा सवाल नाशिककरांकडून विचारला जातोय। कधी काळी हिरवाईनं नटलेला गंगापूर रस्ता या कारवाईत पूर्ण बोडका झालाय। या रस्त्यावरची 140 झाडं तोडण्यात आलेली आहेत। काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणामुळे ही झाडं रस्त्यांच्या मधोमध आलेली होती। त्यावेळी ही झाडं वाचवून रस्ता बांधण्यात आलेला होता। मात्र आता या झाडांमुळे अपघात होत असल्याचं कारण देत ती तोडण्यात आली आहे। मी अतिक्रमण विभागाला ज्या ठिकाणी झाडं काढलेली आहे त्या ठिकाणी कुठेही शहरामध्ये अतिक्रमण होऊ देणार नाही याची पूर्णपणे महापालिका दखल घेईल। रस्त्यावरची जी पार्किंग आहे ट्रॅफिकवाल्यांना त्याची काही मी म्हणजे स्वतः सीपी साहेबांशी बोललेली आहे। पाहिजे तर मी परत सीपी साहेबांशी ह्या प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहे आणि चर्चा करून जी रस्त्यावरती येते नागरिकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ देणार नाही। तो कोणी राजकीय असू द्या किंवा कोणी असू द्या, पण शेवटी नाशिक शहराचं भवितव्य बघण्यात याच्यामध्ये माझं सगळ्यात मोठं हे राहणार आहे आणि मी ते सगळ्यांना आदेशित करणार आहे।